त्यानंतर ह्या सगळ्या दिवसांमध्ये जे काही आपले सबऑर्डिनेट म्हणू किंवा जे काही बिझनेसमध्ये आहेत, बिझनेस ओनर आहेत आणि आपल्याला जे काही मेंटॉर भेटले यांच्यासोबत राहिल्यानंतर असं लक्षात येऊन जातं की बऱ्याच वेळेला आपल्याला आपला बॉटलनेक माहीत नसतो. आणि बॉटलनेक जर माहीत नसेल तर तुम्हाला तुमचा पेन पॉईंट कळत नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतो तो त्रास कुठला आहे आणि कुठं आपण स्टक झालो हे समजत नाही. बऱ्याच वेळेला इगो हा जो विषय आहे की तो ओनरशिपमध्ये येतोच. कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला असं वाटतं की यस हे काय हे किरकोळ गोष्ट आहे, पण तो मानायलाच तयार नसतो की हे बॉटलनेक आहे, हा पेन पॉईंट आहे, हा त्रास देणारा भाग आहे. पण एक अग्रेशन बिझनेस करणाऱ्यांकडे काय असू शकतं, एक तर अग्रेशन आणि रिस्क घेण्याची कॅपॅसिटी. कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो, कोणी हाय रिस्क घेऊन टाकतो कॅल्क्युलेशन न करता. तर बाय दॅट टाईम त्याच्यामध्ये काय होऊन जातं की आपण हॅबिच्युअल होतो. हॅबिच्युअल इन द सेन्स काय की ठीक आहे बॉटलनेक आहे असू दे, मी त्याला ओव्हरकम करेल. किंवा पेन पॉईंट आहे, ज्या ठिकाणी माझं दुखणं आहे ते दुखणं मी सांभाळून घेईल, राहू द्या, लगडत चाललं तरी माणूस चालतोय ना, या समाधानामध्ये आपण राहतो. पण पळायचं विसरून जातो. तर त्या एक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इथून शिकायला मिळाल्या. आपला बॉटलनेक आपल्याला समजायला लागलं आणि तिथूनच आपण स्टार्ट करू शकतो की तो जो बॉटलनेक आहे तो जसं हार्टमध्ये ब्लॉकेज असेल तर डॉक्टर ज्याप्रमाणे त्यामध्ये स्टेंट टाकतील किंवा काय करतील आणि पुढं स्मूथ करून टाकतील आपल्या वाहिन्या, तसं त्याप्रमाणे जर आपण आपले बॉटलनेक्स जर काढले तर कदाचित आपला हा प्रवाह चांगला सुरळीत होऊ शकतो.